ओम साईराम. माझ्या सर्व साई भक्तांना नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आशा आहे की बाबांच्या कृपेने तुम्ही सर्व आनंदी असाल. भक्त हो, आपल्या चॅनलवर आपण रोज साई सच्चरित्र पारायणाचे अध्याय ऐकत आहोत. तुम्ही सर्वांनी 18वा अध्यायापर्यंत जो प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमची मनापासून ऋणी आहे. आज आपण 19व्या अध्यायाचे वाचन करणार होतो, पण आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे होळी आणि शिर्डीतील होळीचे महत्त्व इतके अगाध आहे की मला वाटल्यास त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. म्हणूनच आपला 19वा अध्याय उद्या सकाळी येईल. आज मात्र आपण बाबांच्या शिर्डीतील होळीचा महिमा जाणून घेऊया. मित्रांनो, शिर्डीत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाबाच्या काळातही हा उत्सव तितक्या श्रद्धेने साजरा व्हायचा. शिर्डीत मुख्यत्वे गुरुस्थानजवळ होळी प्रज्वलित केली जाते. असे मानले जाते की या होळीच्या अग्नीमध्ये आपले सर्व विकार, वाईट विचार आणि दुःख अर्पण केल्यास बाबांचे आशीर्वाद मिळतात. जशी धूप आरती आणि धुण्याची उदी पवित्र आहे, तसेच होळीची राख देखील भक्तांसाठी तितकीच महत्त्वाची मानली जाते. होळी म्हणजे केवळ रंगाची उधळण नाही, तर आपल्या मनातील द्वेष जाळून प्रेमाचा आणि समतेचा रंग उधळणे हीच बाबांची खरी शिकवण आहे. बाबा म्हणायचे, सबका मालिक एक. आणि होळीच्या दिवशी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करताना शिर्डीत दिसतात. तर भाविकांनो, आजच्या पवित्र दिवशी तुम्हीही तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता या होळीत अर्पण करा आणि आनंदाने हा सण साजरा करा. विसरू नका, उद्या आपला श्री साई सच्चरित्र पारायणाचा 19वा अध्याय अपलोड होणार आहे. या अध्यायात बाबांनी अतिशय सुंदर उपदेश दिला आहे, जो आपल्या जीवनाचे कल्याण करणारा आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.